राज्यातल्या तमाम शेतकरी वर्गाला आनंदाची बातमी आहे। राज्यातल्या बैलगाडा शर्यतींवरची बंदी केंद्र सरकारने उठवली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे। बैलाचा छळ होत असल्याच्या तक्रारीवरून गेल्या सरकारच्या काळात शर्यतींवर बंदी घालण्यात आली होती। या बंदीमुळे राज्याच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी होती। भाजपने विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात देखील बंदी उठवण्याचं आश्वासन दिलं होतं आणि ते आता कुठेतरी पाळलं असल्याचं समोर येतंय। ते आश्वासन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पूर्ण केल्याचं दिसतंय। ग्रामीण महाराष्ट्रात निर्णयाचं स्वागत होतंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही बातमी दिलेली आहे। तमाम शेतकरी वर्गाला दिलासा देणारी आनंदाची बातमी आहे। राज्यातल्या बैलगाडा शर्यतींवरची बंदी केंद्र सरकारने उठवली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली। बैलाचा छळ होत असल्याच्या तक्रारीवरून गेल्या सरकारच्या काळात शर्यतींवर बंदी घालण्यात आली होती। कोर्टात सुद्धा हे प्रकरण गेलं होतं। या बंदीमुळे राज्याच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी होती। भाजपने विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात बंदी उठवण्याचं आश्वासन दिलं होतं आणि आज महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्या सोबत आहेत। अमित, तमाम शेतकरी वर्गाला ग्रामीण भागाला अगदी आनंदित करणारा असा हा केंद्र सरकारचा निर्णय आहे। कुठेतरी प्रचार काळात भाजपने आश्वासन दिलं होतं, त्याची पूर्तता आता केलेली आहे, काय सांगशील? खरं तर बैलगाडी व शर्यतींवर बंदी घालावी यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था असतील किंवा प्राणीमित्र संघटना असतील या कार्यरत होत्या आणि म्हणूनच भाजपने सत्तेत येण्याच्या वेळेला जे त्यांचं हमीपत्र होतं त्यामध्ये अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं आणि हे आश्वासन पूर्ण केल्याचा दावा भाजप करत आहे। खरं तर भाजप या निमित्ताने ग्रामीण भागात पुन्हा एकदा आपली पाळंमुळं घट्ट करण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याचाच एक भाग म्हणावा लागेल। कारण शेतकऱ्यांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये बैलगाडींची शर्यती ही एक खूप दैनंदिन किंवा एक वर्षातून एकदा होणारा हमखास होणारा एक खेळ असतो, एक आनंदाचा प्रकार असतो ज्यामध्ये सगळेजण एकत्र येत असतात आणि त्यावरच कुठेतरी बंदी घातल्यामुळे एक प्रकारचं एक विरोधी वातावरण बैलगाडी शर्यतीच्या बाबतीत ग्रामीण भागात तयार झालं होतं आणि नेमकं या मुद्द्यावर बोट ठेवत भाजपने ही बंदी उठवलेली आहे, भाजपच्या मंत्र्यांनी उठवलेली आहे। त्याच्यामुळे एक प्रकारे गावामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये आपली पाळंमुळं घट्ट करण्याचा एक भाग म्हणून भाजपने ही खेळी खेळली आहे किंवा अशा प्रकारचे निर्णय घेतला आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही। यामुळे अर्थातच ग्रामीण भागामध्ये खास करून जिथे बैलगाड्यांच्या शर्यती होतात तिथे एक आनंदाचं वातावरण निश्चितच तयार झालं असं म्हणावं लागेल। बरोबर आहे अमित। आणि आपल्यासोबत अमित आता बैलगाडा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष भानुदास लांडगे आहेत। लांडगे, तुमचं G24च्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। सरकारच्या निर्णयानं बळीराजा सुखावलाय, सर्जाराजाची पुन्हा धूम पाहायला मिळणार आहे, तुमची काय पहिली प्रतिक्रिया? हो, 2 वर्ष झालंय बैल बंद आहे, तयार नाही काही नाही। आता गाड्या चालू झाल्यामुळं आनंदाचं वातावरण सगळीकडे तयार झालेलं आहे। आता ह्या स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होणार आहेत, काय सांगाल? हॅलो, बोला ना। आता या स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होणार आहेत, काय सांगाल तुम्ही? अहो, हे शेतकऱ्यांचं आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या स्पर्धा चालू झाल्यामुळे इतका आनंद झालेला आहे की आनंद सांगण्यात मावणार नाही। पण काही प्राणी मित्र संघटनेने थोडा आक्षेप सुद्धा घेतला होता या स्पर्धांवर, त्याबद्दल काय तुमची प्रतिक्रिया? अहो, प्राणी मात्रांना काय कोणीतरी आहे ना चुकीची खबर देतं आणि ते हे करता आम्ही बैलांना मुलांपेक्षा जास्त प्रेम करतो आणि त्यांनी चुकीचं दिलं की बैलांना मारतात गिरतात, त्यामुळं त्यांचं म्हणणं आहे ते। लांडगे, आता सांगा, ही स्पर्धा पहिली स्पर्धा राज्यामध्ये आता कुठे घेतली जाईल त्याबद्दल काय सांगू शकाल का? पहिली स्पर्धा आता कसं आहे की आता गावोगाव यात्रा असतात, तिथं पुढं आता उद्या पुढं यात्रा आहे तिथं भरू शकते यात्रा, असं काही नसतं की पुढं भरणार आहे म्हणून। भानुदास लांडगे, तुम्ही G24शी संवाद साधलात, माहिती दिली, तुमची प्रतिक्रिया दिली, तुमची भूमिका स्पष्ट केली, त्याबद्दल धन्यवाद। बैलगाडा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष भानुदास लांडगे यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केलेला आणि संपूर्ण ग्रामीण भागात बळीराजा सुखावलाय अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। सरकारच्या निर्णयाने बळीराजा सुखावलाय, सर्जाराजाची पुन्हा आता झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।